सगळ्या संदर्भात देण्यात आलेला होता आणि त्यानंतर ही संपूर्ण माधुरी हत्तीन जी आहे ती नांदणी मठातून वंताराला घेऊन जाण्यात आलेली होती आणि त्यानंतर संपूर्ण कोल्हापुरातल्या लोकांच्या जनभावना ज्या आहेत त्या संपूर्ण आपण पाहिलेल्या होत्या। आंदोलन तिकडे झालेली होती, संपूर्ण जनभावना जी आहे ती प्रक्षोभक झालेली होती आणि संपूर्ण माधुरी हत्तीन जी आहे ती पुन्हा कोल्हापुरातच यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती कोल्हापुरातल्या जनतेकडनं केली जात होती। त्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी देखील पुढाकार जो आहे तो घेतलेला आपल्याला पाहायला मिळत होता। तीच माधुरी हत्तीन जी आहे ती सध्या या वंतारामध्ये उपचार घेताना पाहायला मिळते आणि तिच्यासाठी वेगळं खाद्यपदार्थ जे आहे ते देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेलं असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। माधुरी हत्तीन पुन्हा कोल्हापुरात यावी याकरता देखील नांदणी मठातल्या नांदणी मठ असेल किंवा कोल्हापुरातल्या इतर राजकीय नेत्यांकडनं संपूर्ण प्रयत्न केले जात होते आणि त्याला सगळा सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो वंताराच्या प्रशासनाकडनं देण्यात आलेला होता। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंताराचे जे सीईओ आहेत त्यांच्यासोबत संपूर्ण बैठक सुद्धा घेतलेली होती आणि ही माधुरी हत्ती जी महादेवीन हत्ती आहे ती पुन्हा एकदा नांदणी मठात कशा पद्धतीने येईल या सगळ्या संदर्भात चर्चा देखील झालेली होती आणि त्या सगळ्या बैठकीमध्ये खरं तर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये एक रिट पिटिशन जी आहे ती नांदणी मठाकडनं केली जाईल आणि त्या सगळ्या रिट पिटिशन मध्ये सरकार जे आहे, महाराष्ट्र सरकार जे आहे ते पार्टी असेल आणि त्याचसोबतच इतर लोक जे आहेत त्या सगळ्या सुप्रीम कोर्टातल्या रिट पिटिशन मध्ये पार्टी असतील अशा पद्धतीने संपूर्ण बैठकीत चर्चा झालेली होती आणि वंतारांच्या सीईओ कडनं काल पत्रकार परिषदेत देखील सांगण्यात आलेलं होतं की माधुरी हत्तींची फक्त काळजी घेणं हाच आमचा फक्त मोटो आहे आणि माधुरी हत्तींना कशा चांगल्या पद्धतीने ठेवता येईल आणि तिला चांगल्या पद्धतीने उपचार देता येईल याच सगळ्या संदर्भात आम्ही काम करत आहोत असं देखील त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलेलं होतं। आता ही माधुरी हत्तीन जी आहे ती पुन्हा एकदा कोल्हापुरातल्या नांदणी मठात येईल आणि नांदणी मठाच्याच परिसरामध्ये तिच्यासाठी एक रेस्क्यू जागा जी आहे ती तयार करण्यात येईल आणि त्या ठिकाणी ही संपूर्ण तिची उपचार पद्धती जी आहे ती केली जाणार असल्याची माहिती जी आहे ती वंताराच्या सीईओंकडनं काल पत्रकार परिषदेत करण्यात आलेली होती आणि आज आपण ग्राउंड झिरो वरती आहोत आणि संपूर्ण या वंतारामध्ये आहोत आणि या वंतारामध्ये आपण पाहू शकतो की ही संपूर्ण माधुरी हत्ती जी आहे तिची योग्य पद्धतीने काळजी घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि ही संपूर्ण माधुरी हत्तीनिशी एक भावनिक नातं जे आहे ते नांदणी मठातल्या ग्रामस्थांचं आणि आजूबाजूच्या लोकांचं जोडलेलं गेलेलं होतं। परंतु ज्या पद्धतीने माधुरी हत्तींना कोल्हापुरातून वंताराला घेऊन जाण्यात आलेलं होतं, सुप्रीम कोर्टाचे आदेश आलेले होते, या सगळ्या संदर्भात एक जनप्रक्षोभ भावना जी आहे ती लोकांमध्ये निर्माण झालेली होती। माधुरीसाठी ही एकंदरीतच आंदोलनं देखील झाली, कोल्हापुरात लॉंग मार्च देखील काढण्यात आलेला होता आणि त्या सगळ्या लॉंग मार्च नंतर कुठेतरी वंतारा प्रशासन जे आहे ते नांदणी मठातल्या मठाधीशांकडे चर्चेला आलं। त्यानंतर मुख्यमंत्री देखील मंत्रालयात या सगळ्या संदर्भात त्यांनी बैठक बोलावली आणि त्या सगळ्या बैठकीनंतर खरं तर पुन्हा एकदा माधुरीला कोल्हापुरात आणण्यासाठीची हालचाल जी आहे ती होऊ लागलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। काल देखील मुख्यमंत्र्यांनी वंताराचे जे सीईओ आहेत त्यांच्यासोबत बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये राज्य सरकार माधुरी हत्तीला पुन्हा एकदा कोल्हापुरात आणण्याकरता कशा पद्धतीने सकारात्मक प्रयत्न करत आहेत त्या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती ट्विटद्वारे दिलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। यात संपूर्ण माधुरी हत्तींमुळे कोल्हापुरात एकंदरीतच रिलायन्स वरती देखील मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकण्याचा जो कार्यक्रम आहे तो तिथच्या स्थानिक नागरिकांकडनं नेत्यांकडनं केला जात होता। परंतु या संपूर्ण वंताराचे जे सीईओ आहेत त्यांच्याकडनं मात्र काल पत्रकार परिषद जी आहे ती कोल्हापुरात घेण्यात आली।